व्यक्तिमत्व व पार्श्वभूमी. संदीप क्षीरसागर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1981 रोजी झाला. विकिपीडिया. ते महाराष्ट्रातील बीड जिल्हा, महाराष्ट्र येथे राहणारे आहेत. विकिपीडिया. शिक्षण त्यांनी बी.कॉम कॉमर्स पूर्ण केले आहे. विकिपीडिया. राजकीय पक्ष ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, NCP-SP चे राजकीय नेते. राजकीय स्थिती, गटवाटा आणि संबंध. राजकीय पक्षांतर्गत असलेल्या गटवाटेच्या दरम्यान संदीप क्षीरसागर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट होते, मात्र नंतर त्यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील जवळीक बळकट झाल्याचे वृत्त आहे. हे बदल स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे मानले जातात. वादविवाद, आरोप, सामाजिक व राजकीय चर्चेत. 2025 मध्ये एक अशी घडामोड म्हणजे त्यांच्या आणि बीड नगरपालिकेच्या लेखापाल यांच्यात वाद झाला. लेखापालांनी कथितपणे त्यांच्यावर शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप पोलिसांकडे केला. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची खबरे आहेत, ज्यात त्यांनी नायब तहसीलदारांना धमकी दिल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय 2023 मध्ये त्यांच्या कुटुंबातील वादामुळे घरातील CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर आले होते, ज्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा निर्माण झाली. व्यक्तिगत आयुष्यातील काही घटना. 2022 मध्ये त्यांच्या आईंचे निधन झाले. रेखाताई क्षीरसागर, त्यांची आई, यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मराठी न्यूज तपशिला. राजकारणापलीकडे त्यांनी अनेक सामाजिक व स्थानिक बांधकाम कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे वारंवार वृत्त आले आहे. यामुळे स्थानिक जनतेशी त्यांचा संपर्क आहे. सध्याची स्थिती आणि महत्त्व. सध्या संदीप क्षीरसागर हे बीड मतदारसंघाचे सक्रिय आमदार आहेत. राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या पक्षवाटा बदलण्याच्या शक्यतेमुळे त्यांचा प्रभाव आणि स्थान समाजात तसेच पक्ष राजकारणात महत्त्वाचा आहे. स्थानिक पातळीवर ते विकासकामे, सामाजिक प्रश्न आणि मतदारांच्या समस्या यांच्याशी संबंधित असून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.